याकडे कसं पाहता तुम्हीच आत्ता प्रश्न विचारला, त्याच्यातच त्याचं उत्तर आहे की निवडणुकीच्या आधी ते सक्रिय होतात. म्हणजे हे आपल्याला सर्वांना कळलेलं आहे, कारण का ही मूळ परिस्थिती आहे. आणि एक पक्षाचा प्रामाणिक एकनिष्ठ आमदार आणि जिल्हा अध्यक्ष या नात्याने माझ्या कानावरती कोणतीही ही गोष्ट आलेली नाही. परत ज्या बायपासच्या संदर्भातला श्रेयवादाचा विषय देखील तुम्ही केला होता आणि त्यामध्ये तुमचे काका थेट नितीन गडकरीला जाऊन देखील भेटले होते. ज्या बायपास आणि सर्व्हिस रोडचा विषय होता, त्या संदर्भात काय सांगाल नेमकं कशी? अहो, ते फार प्रकरण पुढं गेलेलं आहे. कोर्टाकडून जिथं एक लोकप्रतिनिधीमधून करायचं त्याच्यामधले 2 रस्तेसुद्धा मार्गी लागलेले आहेत. त्यांनी निवेदन देताना खरं बघितलं पाहिजे त्याची प्रोसिजर काय आहे. त्याच्यामधला एक जो रस्ता, त्याच्यामध्ये जो 2 ठिकाणी त्याचं जे फ्लायओव्हर घेतलं नव्हतं किंवा एक ह्याचा इमामपूर रोडवरचा जो राहिला होता, त्या संदर्भात आम्ही कोर्टात गेलेलो आहे. आणि कोर्टानेसुद्धा नॅशनल हायवेकडं हे कळवण्यात आलं आहे. नॅशनल हायवेनीसुद्धा ह्या संदर्भातलं ॲफिडेविट दाखल केलं आहे की पुढच्या या अर्थसंकल्पामध्ये हा विषय घेण्यात येईल. श्रेयवाद केला जातो का नुसता? अहो, एक लोकप्रतिनिधी निवडून आल्यानंतर त्या मतदारसंघात जे काही पत्रव्यवहार तुमच्यासमोर मी आत्तापर्यंत गेले, श्रेयवादाचा विषय आता हे लोकांनी ओळखून घ्यायला पाहिजे. आणि असं मला वाटतं की ते पडल्यानंतर चांगलं काम करतात, म्हणून त्यांनी या विषयामध्ये त्यांनी बाहेरूनच पत्र दिले पाहिजे असं मला वाटतं. निवडणुकीपूर्वी ते काही संधी साधण्याचा प्रयत्न करतात. काय काका निवडणुकीपूर्वी काही संधी साधण्याचा प्रयत्न करतात. आता हे ओळख तुम्हाला आपण सगळेजण नाही, आपण सर्वजण हे ओळखून घ्या. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.